एकीकडे कडधान्य उत्पादनात देशाला आत्मनिर्भर करण्याची घोषणा करायची, तर दुसरीकडे तुरीला भाव द्यायचा नाही. खासदार बळवंत वानखडे यांची टीका. 3 महिन्यात महिन्याआधी तुरीला 11,000 ते 12,000 भाव होतो. मात्र आता तूर बाजारात दाखल होताच तुरीचे भाव 7,000 ते 7,500 प्रति क्विंटल. त्यामुळे तूर मोतीमाल भावात विकल्या जात आहे. सोयाबीनची दखल नाफेडची तारीख वाढवण्यात यावी. सोयाबीन व तूर उत्पादनात शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असल्याने सरकारने दखल घेण्याची मागणी होत आहे. तुरीचं नुकतंच उत्पादन निघालेलं आहे आणि बाजारात फार मोठ्या प्रमाणावर आवक आहे. परंतु सरकारने आतापर्यंत नाफेडची खरेदी सुरू केली नाही. फक्त नोंदणी सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान फार मोठ्या प्रमाणावर होत आहे. एकीकडे याच बजेटमध्ये डाळींविषयी आत्मनिर्भर भारत करायचा आहे आणि दुसरीकडे जे 3 महिन्याच्या अगोदर तुरीला भाव 12,000 ते 11,000 ते 12,000 होता, आज मार्केटात हमीभावापेक्षा कमी म्हणजे 7,100 ते 7,200 अशा भावानं, मातीमोल भावानं तुरीची विक्री होत आहे. तर शासनानं लवकर नाफेडची खरेदी सुरू करावी. तसेच गेल्या 6 तारखेपासून सोयाबीनची सुद्धा खरेदी बंद आहे. 2,000 जवळपास 2,000 शेतकरी फक्त अमरावती जिल्ह्यातले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रातला भाग वेगळा, परंतु 2,000 शेतकरी एकट्या अमरावती जिल्ह्यातले आहेत. म्हणून शासनानं ती सुद्धा खरेदीची तारीख वाढवावी आणि तुरीच्या बाबतीत लवकरच धोरण घेऊन जे की आपण बजेटमध्ये आत्मनिर्भर तुरीच्या डाळीच्या विषयी जे आश्वासन दिलं ते या निमित्तानं पूर्ण करण्यात येईल.